नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड. इथे एपिसोडच्या सुरुवातीला तेजसनी ते आभाला बसवून घेतलंय आणि तो तिला ना छान समजावतोय. म्हणजे मानसीची बाजू घेऊन ओरडतोय वगैरे असं काही करत नाही, तो तिला छान समजावतोय. आणि तो म्हणतो की मी म्हणत नव्हतो का, घरातलं एखादं माणूस जरी माझ्या बाजूनं झालं तर मी परिस्थिती बदलू शकेन असा मला विश्वास वाटत होता. आणि आता जे माणूस आतमध्ये आहे, जे माणूस घरात आले त्याच्याकडे तू वहिनी म्हणून बघू नकोस, कारण ते नातं अजून मी सुद्धा स्वीकारलेलं नाही आहे किंवा मलाही ते सगळं पटत नाही आहे. पण तू असा विचार कर, त्या घरात म्हणजे ह्या घरात जी कोण राहायला आली आहे ती तेजसची बायको नसून तेजसची म्हणजे माझी एक मैत्रीण आहे असं म्हणून त्यांच्याकडे बघ. आणि त्यामुळे तू तसं वाग आणि मानसींना तू इथे त्रास देऊ नकोस, त्यांना मदत कर. तुझ्या दादाला इथे साथ देणारं कोणीतरी आलं आहे तर त्यांना तू साथ देणार नाहीस का, त्यांची मदत करणार नाहीस का असं म्हणून तेजस इथे आभाला विचारतोय. मग आभा तयार होते की ठीक आहे, म्हणते तू सांगतोयस म्हणून, तुझी मैत्रीण म्हणून मी त्यांच्याकडे इथे त्यांच्याशी बोलेन वगैरे. आणि तेजस म्हणतो की जरा मलम आण जा. मग आभा म्हणते का काय झालं, नाही नाक इथे लाल झालं होतं ना, भाजले, मग त्याला इथे मलम लावायला पाहिजे म्हणून इथे सांगतो. आणि दोघं इथे हसतात. उगाच आपलं चिडचिड करायची, जरा शांततेनं घे असं म्हणून तेजस इथे आभाला समजावतो छानपैकी. आणि बरं वाटतं की आभा इकडे छान म्हणजे पटलंय तिला ते जास्त बोलणं. तर मानसी इथे रडत बसली आहे. तेवढ्या तिथे आभा तिच्यासमोर ताट घेऊन येते आणि मानसीला कळत नाही की नेमकं हे काय चाललंय. तर आभा म्हणते की माझा राग जेवणावर काढू नकोस, तू जेवून घे, तू जेवली नाही आहेस ना, तू जेवली नाहीस तरी ते दादाला आवडणार नाही ते. आणि कसं आहे, तू आता दादाला साथ द्यायला आलेस तर अशी उपाशी राहून इथे साथ देणार आहेस का, तर जेवून घे तू. तर मानसी म्हणत असते की मला भूक नाही आहे, पण तरीसुद्धा आभा म्हणते की माझा राग जेवणावर काढू नकोस आणि तू जेवून घे. आणि मला दादाने जे काही सांगितलं ते इथे पटलं आहे. आणि माझी पुस्तकं जर कुठे तू उचलून ठेवलीस ना तर सांगत जा, आणि सॉरी माझं चुकलं. तरी ते मानसी पण म्हणते की नाही माझं चुकलं. तर आबा म्हणते की नाही माझं चुकलं, मी तुला असं एकदम बोलायला नको होतं आणि तुला दादाला साथ द्यायची आहे, तर तू ताकद राहिली पाहिजे तुझ्या अंगात, त्यामुळे तू इथे जेवून घे, मी आलेच असं म्हणते. आणि आबा तिच्यासमोर इथे ताट देते जेवणाचं आणि निघून जाते. आणि मानसीच्या मनामध्ये आता कुठेतरी पॉझिटिव्हिटी परत यायला चालू झाली आहे की एक कोणीतरी तिच्याशी नीट बोलतं इथे. आणि त्यामुळे त्या आबाचं म्हणणं ऐकते आणि ते मानसी ते ताट घेते आणि जेवायला चालू करणार. प्रेक्षकांनो, ती ताटाला नमस्कार करते आणि जेवायला चालू करणार. तेवढ्यात तिथे एंट्री झाले आपल्या गायत्री वहिनींची. आणि ॲज युजल नेहमीप्रमाणे गायत्री वहिनी समोर आल्या आहेत आणि त्यांनी एकदम तिच्या हातातनं ताटच काढून घेतले आणि ताटासकट त्या इकडे बाहेर येत आहेत. आणि मग तेजस इथे म्हणतो, अय्या तुम्ही ते बाहेर माझ्यासाठी ताट घेऊन आलात, इतकं कसं काय तुमचं मतपरिवर्तन झालं. तर लगेच गायत्री इथे म्हणते की हे ताट तुझ्यासाठी नाही आहे, तुझ्या बायकोसाठी आणलं आहे, पण मिळतं आहे फुकटचं म्हणून आपलं जेवणार आहेत का, तर जेवा, सगळं फुकटचं मिळतं आहे. या घरात सून म्हणून राहायचं आहे, पण घरची जबाबदारी घ्यायला नको का. सासू सासऱ्यांचा औषध पाण्याचा खर्च, नणंदेच्या शिक्षणाचा खर्च आणि घरातले बाकीचं खर्च हे सगळं मीच एकटीनं बघायचं आहे का. सून म्हणून राहायचं आहे तर जबाबदारी घ्यायला नको त्याची, आणि काय फुकटचं जेवणार आहे. तर इकडे मानसी म्हणते की नाही मी नोकरी करायला तयार आहे, मी इथे नोकरी करेन. आणि मग इथे गायत्री म्हणते की बघा नोकरी करा, मिळते का काही बघा काम वगैरे, किती दिवस असं फुकटचं बसून खाणार आहे, नवरा तर काही कमवत नाही, तो बाहेर इथे आहे, पण तुम्ही किती वेळा आयतं खाणार आहे, किती फुकटचं खाणार आहे इथे, असं एकदम ती बोलते, खाण्यावर न बोलते. ताट तिथे ठेवते आणि गिळा, फुकटचं मिळतंय तर जेवून घ्या असं म्हणून सांगते आणि ताट इथे ठेवते. आता बघू पुढे काय काय होतंय ते. इनडायरेक्टली गायत्री इथे सांगते की या घरात राहायचं असेल तर घरची जबाबदारीसुद्धा इथे उचलावी लागेल, आता आर्थिक जबाबदारी उचलावी लागेल असं तिला इनडायरेक्टली ते सांगायचं आहे. ताट ठेवून ती जेवायला सांगून इथे निघून जाते. आणि त्याच्यानंतर इकडे तेजस आणि मानसी दोघंजणं बोलत बसले आहेत. आणि मग मानसी म्हणते की मी ठीक आहे, मी नोकरी करायला इथे तयार आहे. तर तेजस म्हणतो की अहो हा सगळा ट्रॅप आहे, तुम्ही या ट्रॅपमध्ये फसू नका आणि तुम्ही वहिनीच्या बोलण्यावर इकडे म्हणजे जास्त लक्ष देऊ नका, या बाईचा स्वभावच असा आहे आणि तुम्ही जेवून घ्या. तर मानसी ते जेवायला तयार होत नाही. ती नमस्कार करते ताटाला आणि म्हणते काय चुकीचं बोलल्या त्या योग्य तेच बोलल्या, या घरात राहायचं आहे, या घरातल्या माणसांना मी आपलं मानले तर त्यांची जबाबदारीसुद्धा मी ते उचलली पाहिजे. स्वावलंबी होणं आणि
जर स्वतःच्या पायावर उभं राहणं हेच या घरची शिकवण असेल तर मी ही शिकवण या घरची मान्य करायला तयार आहे आणि मी नोकरी करायला तयार आहे. तर इकडे तेजस म्हणत असतो की तुम्ही इथे नोकरी करायला जाऊ नका किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये इथे अडकू नका. तर जेव्हा मानसी सांगते की मी नोकरी करायला तयार आहे त्यावेळेला इकडे गायत्री हसते आणि इथे आतमध्ये निघून जाते. आता बघू मानसी आणि तेजसचं बोलणं काय काय होतं आहे ते. तर तेजस म्हणत असतो की या बाईचं बोलणं ऐकू नका आणि तुम्ही नोकरी वगैरे करू नका, तुम्हाला त्रास होईल असं काही करू नका. तर इथे तेजसला मानसी म्हणते की तुम्हाला मी नोकरी केलेली नको आहे का, म्हणजे तुमचा मेल इगो इथे हर्ट होणार आहे असं काही आहे का. तर तेजस इथे तिला छान समजावत आणि म्हणतो की मी काही करत नाही आहे म्हणून तुम्ही इथे नोकरी करताय किंवा असं नाही. तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं आहे, तुमचं करिअर आहे, तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, तुमची स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इथे मी कधीच ना म्हणणार नाही किंवा नाही म्हणणार नाही. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं मला कायम आवडेल, पण घरासाठी असं म्हणून तुम्ही हे करायला जाऊ नका, माझ्या घरासाठी किंवा या माणसांसाठी असं म्हणून तुम्ही करायला जाऊ नका. तुम्ही स्वतःसाठी हे करणार असाल तर नक्की मला या गोष्टीचा आनंदच आहे आणि पाठिंबा आहे असं तो इथे सांगत असतो. तर इथे तेजसला मानसी म्हणत असते की आपली पार्टनरशिप होती ना, तर तसं समजा काहीतरी. तुम्ही म्हणत होता की आपण पार्टनर आहे, तुम्ही माझं घर वाचवण्यासाठी किंवा माझ्या घरासाठी जे काही केलं आहे त्याच उद्देशानं त्याच भावनेनं मी इथे तुमच्या घरातल्या माणसांसाठी इथे सगळं हे करणार आहे. तर तेजस इथे म्हणत असतो की तुमचं आणि माझं नातं हे वेगळं आहे, या मैत्रीच्या पलीकडचं तुमचं आणि माझं नातं आहे. आत्ता आपण लग्न केलं ही गोष्ट वेगळी आहे, पण ते तुम्ही बंधन असं मानून घेऊ नका असं तो इथे सांगत असतो तेजस मानसीला. तर मानसी म्हणते की मी नोकरी करणार आणि मी नोकरी करायला तयार आहे आणि मानसी आतमध्ये निघून जाते. तर तेजस इथे म्हणतो की मी काही नाही केले तुमच्या घरासाठी, मी केलं ते फक्त स्वतःचं घर वाचवण्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला त्रास होतोय किंवा तुम्ही वाईट झालाय ही गोष्ट मनाला लागते त्याच्या. तर इकडे गायत्रीनं आता रणजितला फोन केला आणि ती रणजितला सांगते की मी मानसीला नोकरी करण्यासाठी तयार केलं आहे आणि तसं तिला बोलली आहे. तर इकडे रणजित म्हणतो मानसीला काही त्रास नाही ना झाला. तर गायत्री म्हणते की छे मानसीला काही त्रास नाही झाला, पण मी इथे परिस्थिती अशी निर्माण केली की तिला नोकरी करण्याचा निर्णय घेण्यापासून इथे कोणी अडवू शकलं नाही किंवा ती स्वतःला इथे रोखू शकली नाही. मग इथे तेजसचं काय, तेजसनं तिला काही बोलला नाही किंवा तेजसनं काही अडवलं नाही असं विचारतो रणजित. तर गायत्री म्हणते की आता ती स्वतः तयार आहे, तर तेजस तिला कशाला इथे अडवेल, मी माझं काम केलं आहे, आता तुम्ही तुमचं काम करा आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ऑफर लेटर येऊ दे इथे घरात. तर आता दोघं मिळून बहुतेक यांनी प्लॅन केला आहे की मानसी बहुतेक रणजितकडे नोकरीला जाईल. आपल्याला वाटत होतं तेजसलाच रणजित नोकरी देईल की काय, पण असं झालेलं नाही आहे. इकडे डाव वेगळाच टाकलेला आहे आणि ट्विस्ट वेगळाच आलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. बघूया आता रणजितकडे ऑफिसमध्ये जायला मानसी तयार होते का. तर इथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर इकडे पूजा चालू आहे, सरस्वती छान इथे काढलेली आहे. आबा सांगते की यावेळी मी सरस्वती मी काढली आहे. तर दिनेश म्हणतो की तुला यावेळी जमली आहे बरं का. तर तोपर्यंत इकडे मानसीची एंट्री होते, मानसी आली आणि आबा सगळ्यांच्या नकळत मानसीला तू छान दिसतेस असं म्हणून सांगते. आता आबा तरी मानसीच्या बाजूने आहे बरं का. बघू पुढे ह्या दोघे मिळून कुणाकुणाला त्यांच्या बाजूने करतात. आता आबा आली आहे म्हणजेच आई म्हणजे सासूबाई मावशी ज्या काही आहेत त्या नक्की इथे त्यांच्या बाजूने लवकरात येतील. मानसीला बघून इकडे आभाशिवाय बाकी कुणाच्या चेहऱ्यावर स्माईल आलेलं नाही, तात्यांचा पण इथे चेहरा पडला आहे. तोपर्यंत इकडे सुमन म्हणजेच मावशी तेजसची आई इथे आलेली आहे आणि मग त्या म्हणतात, तात्या म्हणतात की पूजा करून घेऊया. तर इथे त्या म्हणतात की हा मान सुनेचा असतो ना. आता सून म्हटल्यानंतर इकडे विनोदला आणि छायाला कळत नाही की इकडे मानसीला लगेच यांनी सून म्हणून स्वीकारलं, पण तोपर्यंत त्या इथे म्हणतात सुनेचा मान असतो, दरवर्षी आपण दसऱ्याच्या मुहूर्ताला किंवा दसऱ्याची जी काही पूजा असते ती सुनेच्या हातून करतो. आणि मग लगेच इकडे त्या मानसीकडे बघतात, पण इकडे गायत्रीला हाक मारतात सुनबाई म्हणून आणि मग गायत्रीची एंट्री होते आणि काय विचारते गायत्री म्हणते, तर सासूबाई म्हणतात की दसऱ्याची पूजा करायची आहे ना. तर गायत्री ते म्हणते की अच्छा मला वाटलं की तोपर्यंत ऑलरेडी आता पूजा करून झाली असेल, नवीन सून आली आहे तर नवीन सुनेचा हा मान असतो तर पूजा करून झाली आहे. तर तात्या म्हणतात की आम्ही अजून यांना सून म्हणून स्वीकारलं नाही आहे, जी सून म्हणजे लग्नाआधीच तिथे पत्नी म्हणून नातं जोडते आणि अशा नाटक कंपनीच्या लग्नाला माझी मान्यता नाही आहे. आणि हे सगळं बोलणं इकडे आता गायत्रीचं खोचकतं
अचानकपणे आबा ऐकते आणि आबाला पण इथे त्रास होतोय. तर तात्या जे काही सांगतात की नाटक कंपनीचं लग्न मला मान्य नाही आहे, आणि ते लगेच इथे आई पण तयार होतं, त्यांची बाजू घेऊन म्हणतात की मलाही पटत नाही. तर लगेच गायत्री म्हणते, सासूबाई तुम्ही चक्क तात्यांची बाजू घेऊन बोललात, नाही तर आत्तापर्यंत मला वाटलं होतं की लाडक्या लेकाच्या आंधळ्या प्रेमात तुम्ही इथे वाहून निघालात. पण इकडे गायत्री लगेच म्हणते मानसीला, तुझा पहिला दसरा ना, तर सॉरी हां, पण माझा मान इथे तुला कधीच मिळणार नाही असं म्हणते. आणि गायत्री इथे पूजा करायला येते आणि ती म्हणते की बघ दसऱ्याचं शुभमुहूर्त आहे, तू सीमोल्लंघन करून टाक या घरातल्या. तसंही कुणाला इथे तुझं लग्न मान्यच नाही आहे, तू सून म्हणून मान्यच नाही आहेस या घरात कुणाला, तर या घरातून निघून जा कायमची आणि सीमोल्लंघन करून टाकाच्या शुभमुहूर्तावर. तिचं हे बोलणं ऐकून या दोघांना वाईट पण वाटतंय, पण इकडे त्यांचं मन तिला सून म्हणून पण मानायला तयार नाही आहे. आणि गायत्री आता इथे पूजा करायला आलेली आहे. तर गायत्रीने आधी सगळी हत्यारं मांडून घेतली आणि मग त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहिलं, स्वतःला लावलं, देवाची पूजा केली. आणि मानसीने मग हात जोडले आणि देवी आईची प्रार्थना केली आणि म्हणाली, देवी आई मला या सगळ्यांची मनं जिंकण्यासाठी मदत कर किंवा मला ताकद दे, असं तिने इथे देवी आईची प्रार्थना केली आहे. प्रत्येक जणांनी इथे प्रार्थना केली. छान पूजा अशी शस्त्र मांडून इथे पूजा केलेली आहे. गायत्री मानसीकडे बघून अशी कुंचीपणाने हसतीये, पण मानसी शांतपणाने फक्त देवाला प्रार्थना करते की देवी आई नवरात्रात सगळी सेवा झाली आणि आता प्रार्थना माझी फळाला येऊ देत किंवा सगळ्यांचा घरच्यांचा विश्वास जिंकता येऊ दे मला लवकरात लवकर, आणि तू माझी साथ दे अशी म्हणून मानसी इथे प्रार्थना करते. देवी आई मानसीला साथ देईल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघत राहा सिरियल थोडं तुझं थोडं माझं. आता पूजा करून झाली आणि प्रसादाची वेळ चालू आहे, स्वयंपाक करतायत. तर आभा इकडे वेलची कुटून देते आणि आभा मानसीला म्हणते की आपल्याकडे ना दरवर्षी श्रीखंडच असतं, म्हणजे 9 दिवस आपण ती साय साठवतो आणि मग नंतर त्याचा चक्का करतो, बांधून ठेवतो आणि मग त्याचा इथे श्रीखंड करतो. आई करते दरवेळी श्रीखंड, पण तू इच्छा व्यक्त केली होतीस ना श्रीखंड करायची आणि तू आता दादाला साथ देणार आहेस ना, तसं म्हणून मी इथे तुला मदत करते. तर म्हटलं तुझी बाजू घेऊया आणि तू सुद्धा लवकरात लवकर इकडे सगळ्यांचा विश्वास इथे तयार करशील. तर इकडे मानसी रडत असते. आभा तिच्या जवळ येते आणि म्हणते, तू रडतीयस का? तर मानसी म्हणते की निधीला ना असं घरात केलेलं चक्का जमून घरात केलेलं श्रीखंड ना खूप आवडायचं, आज तिची मला इथे आठवण येते. तर आभा म्हणते, अगं एवढंच ना, काकूनी पत्रात काय लिहिलं होतं तू विसरलीस का, की लवकरात लवकर तू घरातल्यांचा विश्वास जिंकून घे, नातं मान्य करून घे आणि मग इथे त्या घरात येतील तेव्हा तू त्यांना श्रीखंड खायला घाल करून स्वतःच्या हाताने, असा ती ते धीर देते तिला. आणि तेवढ्यात नाही ते आईंचा आवाज येतोय आबा आबा म्हणून, आणि मग इकडे आबा जाऊन बघते आणि म्हणते, अगं बाई आई येते. आणि मग मानसी तिथे उभी राहते आणि आबा इथे श्रीखंड करते. आणि आज तुला असं लपून छपून श्रीखंड करावं लागतंय, पण लवकरच तुला इथे सगळ्यांच्या समोर इथे श्रीखंड करता येईल असं म्हणून इथे आबा मानसीला इथे विश्वास देते. आणि तोपर्यंत इथे मानसीचा फोन वाजतोय. आबाची आई म्हणजे तेजसची आई इथे विचारायला येते, मावशी की जमतंय ना श्रीखंड? तर आबा सांगते की हो हो जमतंय, चांगलं जमतंय असं म्हणून इकडे. आणि आबा करते श्रीखंड. तर आबा म्हणते की आता चोरून करायची वेळ आली आहे आणि लवकरच तू इथे सगळ्यांसमोर करशील. आणि मग मानसी इथे परत श्रीखंड ढवळायला घेते, तोपर्यंत तिचा फोन वाजतो. मग आबा म्हणते की मी बघते, तू फोन उचल. तर प्रेक्षकांनो आता अजून एक नवीन ट्विस्ट बरं का. आता इथे मानसीची मैत्रीण दाखवली आणि ती फोनवर सांगते की मी तुझी जी काही प्रोफाईल होती ती माझ्या कंपनीमध्ये इथे दाखवली होती आणि त्यांनी तुला इंटरव्ह्यूमध्ये बोलवलं आहे आणि तू इंटरव्ह्यूला ये आणि तुझी परिस्थिती मला सगळी कळली आहे आणि तुला ही नोकरी मिळणं किती गरजेचं आहे ते मला माहिती आहे आणि तू इंटरव्ह्यूला ये. तर मानसी विचारते कधी आहे इंटरव्ह्यू? तर ती मैत्रीण सांगते की इंटरव्ह्यू आज आहे. तर इथे मानसी म्हणते की आज कसं, अगं दसरा आहे ना आणि घरात पण. तर इकडे ती मैत्रीण म्हणते की हे एक वेगळ्या प्रकारचं सीमोल्लंघनाचं आहे असं समज आणि तू ये. आणि मग त्याच्यानंतर इथे रणजित पाठमोर आहे बरं का, जे मला वाटतच होतं की कोणतरी तिला सांगितलं आहे. तेवढ्यात रणजित इथे वळतो आणि म्हणतो, काय येईल ना तुझी मैत्रीण इथे इंटरव्ह्यूला? तर ती म्हणते की हो येईल, आणि नाही आली तर ती यायलाच पाहिजे असं रणजित इथे सांगतो त्या मैत्रिणीला. ती म्हणते की मी तयार करीन तिला कंपनीमध्ये येण्यासाठी. मग रणजित तिला म्हणतो की तुझी माझ्या कंपनीतली नोकरी आणि तुझे घरचे सगळे इथे व्यवस्थित राहतील. मानसी कंपनीमध्ये नोकरी करायला तयार झाली पाहिजे, इंटरव्ह्यूला ती आली पाहिजे असं म्हणून तो सरळ तिला धमकी देतो. आणि ते रणजितनं कशी माणसं शोधून काढलेत बघा प्रेक्षकांनो. तो तिला म्हणत असतो, तू टॉप 5मध्ये होतीस ना कॉलेजमध्ये, तर आता तुझी नोकरी पण माझ्या हातात आहे आणि तुझ्या घरचे पण माझ्या हातात आहेत. मानसी इथे आली पाहिजे. आणि एकदम तो असे काठी त्याच्या हातातली वर करतो आणि म्हणतो की हॅपी दसरा. तर ती सुद्धा काठीला इथे हात लावते आणि हॅपी दसरा म्हणते. आणि ह्या सगळ्यामधलं बोलण्यातलं मानसीला
कळता कामा नये अशी तो इथे धमकी देतो. आता बघूया पुढे काय होणार आहे ते. रणजितनं मानसीला नोकरीची ऑफर दिली तरी आहे, तर इकडे आता मानसीला टेन्शन आलं आहे की आज कसं काय जायचं. तर इकडे आभा येऊन विचारते की काय झालं, तर ती म्हणते की मला आज इंटरव्ह्यूला एके ठिकाणी बोलवलं आहे, मला नोकरीची ते स्वतःहून ऑफर आलेली आहे. आणि आभा म्हणते की मी जाऊन इकडे तेजस दादाला सांगते म्हणून, आणि आभा इकडे पळून गेले. आणि मानसी म्हणते की आता तेजसला आधी मी विचारू का, आणि नंतर तिला एकदम आठवतं की आता आपण पहिल्यांदा तात्या आणि मावशीला इथे विचारलं पाहिजे, आणि ती इथे विचारायला जाते. आता बघू उद्याच्या भागामध्ये परवानगी देतात का. तर इथे मानसी आणि तेजस दोघं गाडीवरनं चालले आहेत. मानसीला तेजस वाटेतच थांबवतोय आणि तो तिच्या हातामध्ये ना साखर देतो आणि म्हणतो की दही उधार राहिलं. आणि अशा रीतीने थोडं तुझं थोडं माझं करत मानसीनं नोकरीसाठी गेलेली तरी आहे, पण जेव्हा तिला कळेल की ही नोकरी किंवा ही जी काही जॉबची ऑफर आली आहे ती रणजितनं दिली आहे, तेव्हा मानसी काय निर्णय घेईल, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.